आठवितो चरण वेळोवेळा सकळ इंद्रिया झाली पै विश्रांती पाहता ती मूर्ती शंकराची एका जनार्दनी शिव हा भजावा संसार करावा सुखरूप तेने माझ्या मना होय समाधान आठवितो चरण वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल नीलांबुज श्यामल कोमलागम सीता समारोपित वाम भागम पानव महासायका चारु चापम नमामि राम रघुवंशनाथम महायोग पीठे तटे भीमरथ वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्ग करो प्रथम नमः पाण्डुरङ्ग करो प्रथम नमः प्रथम नमः बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा ऐसियाचा पदर धरा ऐसियाचा पदर धरा जेने देव येईल खरा
ऐसियाचा पदर धरा जेणे देव येईल घरा, जेणे देव येईल घरा ऐसे पदराचे धरा. वेदशास्त्री गाईला पुराणी वर्णिला, तो शिव पाहिला डोळे भरी. तेने माझ्या मना होय समाधान, आठवितो चरण वेळोवेळा. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग, लोक प्रबोधनासाठी कायमच झटणारे, ज्यांनी समाजामध्ये लोक प्रबोधनाबरोबरच भक्ती मार्गाचा प्रचार आणि प्रसार केला. संस्कृत भाषेचे गाडे अभ्यासक, संत कवी, पंत कवी आणि तंत कवी अशी ज्यांची ओळख, ज्यांनी समाजातील कर्मकांड आणि कर्मटपणा दूर करण्यासाठी आणि समाज सुधारण्यासाठी साक्षात जगदंबेला बयेदार उघड अशी साद घालून समाजातील दांभिकतेवरती प्रहार केला. संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीची पहिली शुद्ध अस्सल आवृत्ती लोकांपुढे मांडण्याचं श्रेय ज्या संताकडे जातं ना, ते संत म्हणजेच शांती ब्रह्मशांतीचे सागर पैठण रहिवासी संत एकनाथ महाराज यांचा हा 4 चरणांचा अभंग असून या अभंगाद्वारे नाथरायांनी सुंदर अशी शिवाची महती वर्णन केलेली आहे. विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत अभंगाचा भावार्थ मी आपल्या समोर मांडते. बघा, आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये एकूण 18 पुराणे आहेत आणि त्यामध्ये उप 18 पुराणे देखील आहेत आणि त्याच्या अंतर्गत एक शिव पुराण आहे आणि त्या शिव पुराणामध्ये भगवान शिवाची सुंदर अशी लीला आणि तांडव नृत्य रेखाटलेलं आहे. आणि म्हणून ज्याचं वर्णन वेदांनी आणि शास्त्रांनी केलंय, नाथराय म्हणतात की ज्याचं वर्णन कोणी केलंय, वेदांनी आणि शास्त्रांनी केलंय. कोणाचं? शिवाचं. वेदशास्त्री गायला पुराणी वर्णिला, तो शिव पाहिला डोळेवर. नाथराय म्हणतात की ज्याचं वर्णन वेदांनी तर नवे नवे शास्त्रांनी देखील केलंय, असा शिव मी काय केलं, डोळ्यांनी बघितला. आणि बघितल्यानंतर तेने माझ्या मना होय समाधान, आठवितो चरण वेळोवेळा. त्याचा परिणाम असा झाला की त्याला बघितल्यानंतर काय झालं, नाथरायांच्या मनाला समाधान झालं आणि नाथराय त्यांचे चरण वेळोवेळा आठवायला लागले. त्यानंतर महाराज म्हणतात की सकळ इंद्रिय झाली पै विश्रांती, पाहता ती मूर्ती शंकराची. नाथराय असं म्हणतात की शंकराला बघितल्यानंतर अगदी मी तटस्थपणे त्या मूर्तीकडे बघत राहिलो आणि त्याच्याने काय झालं, त्याचा काय परिणाम झाला, तर आपली जे 10 इंद्रिय आहेत त्या 10 इंद्रियांसहित 11वं मन काय झालं, त्या ठिकाणी विश्राम पावलं, म्हणजे शांत झालं. आणि म्हणून नाथराय म्हणतात की तुम्हाला जर संसार सुखाचा करायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, भगवान शिवालाच भजावं लागेल, असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. विठ्ठल तर आज या ठिकाणी क्षेत्रवासी गाव नांदेनी ज्या निमित्ताने आपण जमलेलो आहोत, हे जरी तुम्हाला ज्ञात असलं तरी त्याचा अल्पसा परिहार देणं हे वक्त्याचे काद्य कर्तव्य ठरते. आणि याच न्यायाने आज या गावामध्ये शिवसिद्धेश्वर मंदिर नांदेनी महाअर्धांगिनी शिवपार्वती, म्हणजे या ठिकाणी बघा शिवाचं मंदिर आहे आणि त्याचे जे आयोजक आहेत श्री अशोक गोविंद वडवळे, आणि खरं तर यांच्याद्वारे आज या नांदेनी गावामध्ये येण्याचा मान मला प्राप्त झाला आणि म्हणून मी सदैव त्यांची या ठिकाणी ऋणी राहीन. त्याचबरोबर त्यांचे जे गुरुवर्य आहेत योगी धनंजय दासजी महाराज श्री तुंगेश्वर मठाधिपती, आणि त्याचबरोबर
या कार्यक्रमाचे जे मार्गदर्शक आहेत बाप्पा महादू महाराज वडवळे, तर अशा प्रकारे अगदी या सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होते. आणि त्याच बरोबर माझे वडील गुरुवर्य शंकर बाबा परटोले हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या चरणी मी नतमस्तक होते. त्याचबरोबर आपले किसन मामा विषय आहेत आणि इतर प्रवचनकार कीर्तनकार आपले रामदास दादा, जनार्दन दादा, अगदी सगळेच या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले सोकांडे बाबा, अगदी सगळ्यांच्या चरणी या ठिकाणी मी नतमस्तक होते. विठ्ठला विठ्ठल. बघा, तर आज महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्री हा एक महान पर्व काळ आहे. तर मग प्रथमतः आपण काय करायचं, भगवान शिव आणि पार्वती माता यांना आपण प्रथमतः वंदन करूया. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंत हृदयारविंदे सदा वसंत हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि. बघा, हे जे भगवान शिव आहेत आणि पार्वती माता म्हणजे भगवान शिवाची महाअर्धांगिनी यांना आपण प्रथमतः वंदन केलेलं आहे. आणि हे जे भगवान शिव आहेत यांचं चरित्र तुम्हाला माहितीच आहे. त्यांचं वर्णन कसं केलंय बघा, त्यांच्या गळ्यामध्ये काय आहे, वासुकी नावाचा साप आहे. त्यानंतर त्यांनी डोक्यावरती चंद्र आणि गंगा धारण केलेली आहे. त्यानंतर वाघाचं चामडं परिधान केलेलं आहे. हातामध्ये काय आहे, त्रिशूळ आणि डमरू आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी भगवान महादेवाचं जे वर्णन केलंय ते असंच केलेलं आहे. बघा, कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मुकुटी असं वर्णन शिवाचं आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघा ना, जसं त्यांचा तो वेश आहे, जसं त्यांचं रूप आहे, अगदी वेदांनी शास्त्रांनी भगवान महादेवाचं असंच वर्णन केलेलं आहे. विठ्ठला विठ्ठल. मगच आज महाशिवरात्री तर आहेच, पण त्याबरोबरच आज काय आहे तर जागतिक महिला दिन देखील आहे. आता जागतिक महिला दिन आजच्या दिवशी साजरा केला जातो, म्हणजे 8 मार्चला. का हो, तर महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे. कारण पूर्वीचा जो काळ होता, एक स्त्री ही चूल आणि मूल इथपर्यंतच काय होती, मर्यादित होती. म्हणजे तिला कोणतेही अधिकार नव्हते. पण आज त्या स्त्रीचा एक सन्मान केला जातो आजच्या दिवशी. म्हणून जागतिक महिला दिन साजरा केला जातो. आणि म्हणून तिच्याच नावाने अनेक ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात आणि त्या ठिकाणी स्त्रीचा सन्मान करण्यासाठी स्त्रीला आमंत्रित केलं जाते. आणि खरं तर आता या कलियुगामध्ये आपण आपला विचार बदलला पाहिजे. स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. कारण स्त्री काही कमी समजू नका. कारण पूर्वीच्या काळात कसं होतं, फक्त पुरुषानेच पुढे जायचं आणि स्त्रीसाठी काही मर्यादा होत्या. पण आज तसं राहिलंय का हो, नाही. जर पहिली पंतप्रधान स्त्री होऊ शकते, पहिली राष्ट्रपती स्त्री होऊ शकते, मग स्त्री का नाही पुढे जाऊ शकत. आज प्रत्येक क्षेत्रात जर आपण बघितलं तर पहिला वाटा कोणाचा आहे, एका स्त्रीचा आहे. आणि याचा जाणीवपूर्वक आपण विचार केला पाहिजे. आणि स्त्री जर पुढे जात असेल तर तिला विरोध कशासाठी हो, नाही. तिला तुम्ही प्रोत्साहित करा, तिला प्रोत्साहन द्या. कारण त्यात आज मागे राहिलेलीच नाही. आणि म्हणून आजचा दिवस हा जागतिक महिला दिन म्हणून
तिच्या सन्मानासाठी साजरा केला जातो. विठ्ठला विठ्ठल. तर महाशिवरात्री बघा, महाशिव आणि रात्री. मग महा आणि रात्रीच्या मध्ये जे आहे तो कोण आहे? शिव आहे. मग शिव म्हणजे काय हो? तुम्हाला माहिती आहे शिव म्हणजे, एकतर आपल्या गाववाल्यांना माहितीच आहे की शिव या शब्दाची व्याख्या काय. शिव म्हणजे जोडणे, बरोबर ना? बघा, जे दोन शेतकरी आहेत, एक शेतकरी त्याची जमीन आणि त्याच्याच बाजूला असलेल्या दुसऱ्या शेतकऱ्याची जमीन, मग त्या दोघांची जमीन ज्या ठिकाणी जोडली जाते तो मधला भाग, त्याला आपण काय म्हणतो? शिव म्हणतो की नाही? म्हणतो. त्याला काय म्हणतात? शिव म्हणतात. त्यानंतर बघा, आपण कपडे शिवताना कशाचा वापर करतो? सुई आणि धाग्याचा वापर करतो की नाही? मग दोन कपडे आपण जेव्हा एकत्र जोडतो त्याला आपण काय म्हणतो? त्या मधल्या भागाला शिव म्हणतो. त्यानंतर एका गावातून आपल्याला जर दुसऱ्या गावामध्ये प्रवेश करायचा असेल तर आपण म्हणतो आता दुसरं गाव आलंय म्हणजे आता त्या गावाची हद्द संपली, म्हणजेच काय? शिव म्हणतो की नाही? दोन गावांच्या मध्ये जो भाग आहे त्याला आपण काय म्हणतो? शिव म्हणतो. पण हा विचार आपण केला तर तो कसा आहे? व्यावहारिक दृष्ट्या तो विचार आहे. शिवाची खरी व्याख्या आपल्याला बघायची, कारण संसारिक किंवा व्यावहारिक दृष्ट्या विचार केला तर शिव म्हणजे जोडणे, पण खऱ्या अर्थाने आध्यात्मिक दृष्ट्या आणि पराकोटीच्या शब्दात जर शिव या शब्दाची व्याप्ती आपण बघितली तर आपल्या शरीरामध्ये जो वास करतो तो कोण? जीव. आणि संपूर्ण विश्वामध्ये भ्रमण करणारा परमात्मा. मग जीव आणि परमात्मा यांना जोडणारा जो आत्मरूपी धागा आहे ना, त्याला खऱ्या अर्थाने काय म्हणतात हो? त्याला खऱ्या अर्थाने शिव म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. मग प्रत्येक वद्य त्रयोदशीला जी येते ती काय? ती शिवरात्र. आणि माघ वद्य त्रयोदशीला जे आपण साजरी करतो, जो सण साजरा करतो त्याला काय म्हणतात? महाशिवरात्री. मग ही महाशिवरात्री आहे ना, या दिवशी भगवान शिव काय करायचे? स्मशानामध्ये जाऊन अंगाला काय लावायचे? राख लावायची, म्हणजे भस्म लावायची. आणि ती जर लावली नाही ना तर त्यांच्या अंगाचा काय व्हायचा? दाह व्हायचा, म्हणजे आग व्हायची. आणि म्हणून आपल्या संग्रही भगवान महादेवाने एक असुर नेमला होता. कशासाठी? तर ती राख स्मशानातून आणण्यासाठी. आणि मग त्या असुराचं नाव काय? भस्मासुर. आता भस्मासुराची नेमणूक केली, मग तो काय करायचा? भगवान महादेवासाठी रोज त्या स्मशानातून राख आणायचा आणि भगवान महादेव ते अंगाला लावायचे. पण एक दिवस काय झालं? राखच मिळाली नाही, म्हणजे मृत्यूच झाला नाही, माणसंच मेली नाही. मग आता भस्मासुराने शोध घेतला सगळीकडे, कुठेच कोणी सापडत नाही. आणि मग तोही दमला ना हो. मेलेली माणसं शोधता शोधता तो फार दमला, पण कुठेच माणसं मेलेली आढळलीच नाही. मग आता भगवान शिवाच्या अंगाचा दाह होऊ लागला. आता करायचं काय? मग भगवान महादेवाने आणि भस्मासुराने बैठक घेतली. आणि मग त्या बैठकीमध्ये भस्मासुराने आपलं मनोगत व्यक्त केलं की देवा, आता मी एक काम करतो, तुम्ही मला वर द्या. असा वर द्या की मी ज्याच्या कोणाच्या मस्तकावर हात ठेवेन ना तो लगेच काय झाला पाहिजे? भस्म झाला पाहिजे. असा वर मला द्या. आता भगवान शिवशंकर, मला सांगायचं एवढं आहे की ते इतके भोळे आहेत ना हो, की ते मला तर असं वाटतं की ते त्या भक्ताची काय मागणी ते ऐकत पण नसते. ते अर्धवट ऐकूनच लगेच तथास्तु म्हणायचे आणि त्याचा परिणाम काय होईल याचाही विचार ते करत नाही. एवढे ते भोळे आहेत. आणि म्हणून त्यांनी लगेच तथास्तु म्हटलं. यांनी वर काय मागितला की ज्याच्या मस्तकावर मी हात ठेवेन तो भस्म होऊन जाईल. आणि वर दिल्याबरोबर शेवटी तो भस्मासुरच नाही, राक्षसी वृत्ती. त्याने काय केलं? जो दिसेल त्याच्या मस्तकावर काय ठेवायचा? हात ठेवायचा. आणि एवढी माणसं मारली ना त्याने की त्याला कुठला पारावारच राहिला नाही. मला वाटतं की कोरोनाच्या काळामध्ये जशी मृत्यूची झपाट्याने वाढ झाली होती ना, अगदी तसाच हा प्रकार. इतकी माणसं मारली, जो दिसेल त्याच्या मस्तकावर हात ठेवायचा ना. पण एक म्हण आहे ना, कोणती? विनाशकाळी विपरीत बुद्धी. सुचली ना त्याला. त्याने कोणता विचार केला? एक कुविचार मनामध्ये आणला की जर आता मला तर छान वर भेटलेला आहे, पण मी जर भगवान शिवाच्याच मस्तकावर हात ठेवला तर काय होईल?
मला पार्वती मातेची प्राप्ती होईल की नाही. अगदी असा कुविचार त्याच्या मनामध्ये आला आणि मग भगवान शिवाने ते लगेच ओळखलं. आता भगवान शिव म्हणजे काय साधे सुधे का हो, साक्षात देव असल्या कारणाने त्यांनी ते ओळखलं आणि त्यांनी काय केलं, पार्वती मातेचा हात पकडला आणि पळायला लागले. आता यांना काय गरज होती का पळायची, पण पळायला लागले. आता पळता पळता ते दोघे पुढे पळतात आणि भस्मासूर त्यांच्या मागे धावतो. का तर भगवान शिवाच्या मस्तकावर हात ठेवायचा होता. आता पुढे पळता पळता भगवान महाविष्णू भेटले आणि मग भगवान शिवाने त्यांना सगळी हकीकत सांगितली. आणि मग भगवान महाविष्णू म्हणाले, एवढंच आहे ना, तुम्ही बाजूला हो, आता काय करायचं ते मी करेन. मग शेवटी भगवान महाविष्णूंनी मोहिनीचं रूप धारण केलं. आता ही मोहिनी कशी, अत्यंत सुंदर रूपवती स्त्री, आणि गेली ना भस्मासुराच्या समोर. आता भस्मासुराने एक सुंदर स्त्री बघितल्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये जो विचार होता ना पार्वती मातेचा, तो बाद झाला आणि लगेच तो म्हणाला की माझ्याशी लग्न करशील का. मग आता मोहिनी म्हणाली, हो करेन ना, पण माझी एक अट आहे, ती अट तुम्हाला मान्य करावी लागेल. विठ्ठला विठ्ठल. मग भस्मासूर म्हणाला, कोणती अट आहे तुमची. मग मोहिनी म्हणाली, भगवान महाविष्णू म्हणाले की मी जसं करेन तसं तुम्हाला करावं लागेल, मी जसे हावभाव करेन तसे हावभाव तुम्हाला करावे लागतील, मी जसं नाचेन तसं नाचावं लागेल. भस्मासूर म्हणाला, ठीक आहे मी करेन सगळं, पण माझ्याशी लग्न कर. हो म्हणे, चालेल. मग भगवान महाविष्णूंनी काय केलं हो, त्याला बरोबर रंगात येऊन दिलं. तो बेधुंद आणि बेभान होऊन जसा नाचू लागला ना, तसं भगवान महाविष्णूने काय केलं हो, आपला एक हात कुठे ठेवला, कमरेवरती ठेवला. तसाच भस्मासुराने स्वतःचा हात देखील कुठे ठेवला, कमरेवरती ठेवला. पुन्हा भगवान महाविष्णूने म्हणजे मोहिनीने आपला हात खांद्यावरती ठेवला. अगदी तसाच प्रकार भस्मासुराने केला. त्यानेही आपला हात कुठे ठेवला, खांद्यावरती ठेवला. मग अगदी भगवान महाविष्णूने आपला स्वतःचा हात कुठे ठेवला हो, आपल्या मस्तकावरती ठेवला. आणि अगदी तसाच प्रकार भस्मासुराने केला. स्वतःचाच हात कुठे ठेवला, स्वतःच्याच मस्तकावर ठेवला आणि तो भस्मासूर काय झाला हो, स्वतःच भस्म झाला. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून जयाच्या कृपेने लाहीचे वरू, तेथेची करू बेबीचारू, मी काय भस्मासुरू अर्जुनो म्हणे. माऊलीने किती सुंदर वर्णन केले गीतेत. आणि म्हणून असं ज्याचं चरित्र आहे त्याला खऱ्या अर्थाने काय म्हणतात, शिव म्हणतात. विठ्ठला विठ्ठल. आणि म्हणून ज्ञानाचे जे अधिष्ठान महादेव एकची जाण. बघा, या विश्वामध्ये जे तू ज्ञानाची सुरुवात होते, म्हणजे ज्ञानाचे जे धर्तेकर्ते आहेत ते कोण, भगवान महादेव आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने ज्ञानाची सुरुवात जेथून होते ते कोण आहेत, शिव आहेत. विठ्ठला विठ्ठल. ओंकार हे मूळ सर्वांचे जाणावे, तेथून या पहावे वेदशास्त्रे. बघा, मूळ आत्मतत्व काय आहे तर ओंकार म्हणजे ओम. मग ओम म्हणजे काय हो, अकार उकार आणि मकार. आणि मग जो अर्धाकृती चंद्राकृती जे अर्धमात्रा आहे ती काय आहे, आदिशक्ती माया आहे. मग अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेशु गणियेला. मग अकार कोण, ब्रह्मदेव. ते काय करतात, सृष्टीची निर्मिती करतात. त्यानंतर ते कसे आहेत, रजोगुणी आहेत. उकार म्हणजे भगवान महाविष्णू, ते काय करतात, सृष्टीचं पालन करतात आणि ते सत्वगुणी आहेत. त्यानंतर मकार महेश म्हणजे भगवान महादेव, हे काय करतात तर सृष्टीची ती संहारक शक्ती आहे आणि ते तमोगुणी आहेत. पण नात्र्या म्हणतात की हे जे शिव आहेत ना, हे अत्यंत भोळे आहेत, इतके उदार आहेत की त्याचं वर्णन नात्र्यांनी केलंय. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती. शिव भोळा
चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. नाथराय म्हणतात की हे शिव इतके भोळे आहेत ना, इतके उदार आहेत, इतके दानशूर आहेत की त्यांच्याकडे जर आपण वर मागितला तर कोणताही मागचा पुढचा विचार न करता ते लगेचच काय म्हणतात, तो तथास्तु म्हणतात, वर देऊन मोकळे होतात. इतके ते भोळे आहेत. म्हणजे त्रिभुवनामध्ये त्यांच्या इतका भोळा देव कोणताच नाही. विठ्ठला विठ्ठला. मग ते किती भोळे आहेत बघा. पाहुणिया भक्तनाथा स्वये दे आपुली कांता. बघा ते किती भोळे. शिवलीला अमृत ग्रंथामध्ये एक सुंदर कथा आलेली आहे. रावण माता कैकसा ही भगवान शिवाची अत्यंत महान भक्त होती आणि ती दररोज काय करायची, समुद्राच्या किनाऱ्यावरती जाऊन भगवान महादेवाचं लिंग तयार करायची आणि त्या लिंगाची पूजा करायची. आणि जर पूजा झाली नाही तर अन्न पाणी देखील ग्रहण करत नसायची. इतकी ती महान भक्त होती. पण तिची ती भक्ती कशी होती, स्वार्थी भक्ती होती. मनामध्ये कोणती तरी कामना धरून रावण माता कैकसा त्या लिंगाची म्हणजे भगवान महादेवाची आराधना करायची. बघा ना, आता आपण देखील देवापुढे साकडं घालतो पण मनामध्ये काहीतरी इच्छा निर्माण करूनच जात असतो ना. म्हणजे मानवाच्या मनात काही ना काही स्वार्थ असतो आणि तो स्वार्थ घेऊन आपण मंदिरामध्ये जात असतो आणि मग देवाला म्हणतो, देवा तो असं असं केलंस तर मी असं असं करेन, म्हणतो की नाही. म्हणजे निस्वार्थी जी भक्ती आहे ती आपणही करत नाहीत. आणि रावण माता कैकसा तिने देखील मनामध्ये जी भक्ती केली ती कामना धरूनच केली. विठ्ठल पंचधान्याचे पीठ करुणी लिंगधरी कामना करुणी लिंगधरी. बघा, म्हणजे पंचधान्याचं पीठ करून तिच्या मनामध्ये काहीतरी कामना होती म्हणून ती लिंग तयार करायची. आणि लिंग तयार केल्यानंतर इंद्राने ठरवलं, म्हणजे इंद्राने ओळखलं की ही रावण माता कैकसा आहे ना, हिच्या मनामध्ये काहीतरी कामना आहे, काहीतरी स्वार्थी भक्ती आहे. आणि म्हणून इंद्राने काय केलं, ते जे लिंग आहे ना ते कुठे नेऊन टाकलं, समुद्रामध्ये नेऊन टाकलं. विठ्ठला विठ्ठला. मग तिची कामना कोणती होती तर व्हावे रावणाचे कल्याण, जय संपूर्ण प्राप्त व्हावा. ही तिची मनामध्ये कामना होती की रावणाचा काय झाला पाहिजे, विजय झाला पाहिजे, त्याला सगळं काही प्राप्त झालं पाहिजे. ही कामना तिच्या मनामध्ये होती. पण इंद्राने ते ओळखलं आणि लगेच ते लिंग उचललं आणि काय केलं, समुद्रामध्ये नेऊन टाकलं. आणि मग समुद्रामध्ये ते लिंग टाकल्यानंतर आता ही रावण माता कैकसाईने ठरवलं की आता मला त्या लिंगाची प्राप्ती झाल्याशिवाय मी अन्न पाणी ग्रहण करणार नाही. आणि म्हणून मग तो तिचा निर्धार कोणापर्यंत जाऊन पोचला, रावणापर्यंत जाऊन पोचला. आणि मग रावण त्या ठिकाणी आला आणि रावण म्हणाला की माते तू कोणत्याही प्रकारचा आता विचार करू नको, तू निशंक राहा, निश्चिंत राहा. मी काय करतो, स्वतः कैलासामध्ये जातो आणि तुझ्यासाठी काय घेऊन येतो, आत्मलिंग घेऊन येतो. विठ्ठला विठ्ठला. मग रावण त्या ठिकाणी गेला कैलासामध्ये आणि मग त्याने काय केलं, हो आता भगवान शिव असे तसे प्राप्त होतील का, नाही. मग त्यांनी काय केलं तर भगवान महादेवाची कठोर अशी तपश्चर्या केली. तपश्चर्या केल्यानंतर तो तिथे शांत नाही बसला, तर त्याने काय केलं, छेदुनी आपले शिर स्वहस्ते शिरांच्या तंती करुणी स्वरयुक्त दशमुख गात प्रेम भरित उमानात संतोषतेने. त्याने काय केलं, स्वतःचं शिर कापलं आणि भगवान महादेवाला अर्पण केलं. त्याबरोबर त्या शिरांच्या तंती केल्या आणि सुंदर असं सुस्वर गायन तो करू लागला. आणि त्याच्यामुळे भगवान शिव काय झाले, प्रसन्न झाले. आणि प्रसन्न झाल्याबरोबर लगेचच ते म्हणाले की माग, तुला काय मागायचं आहे. मग याने लगेच कशाची मागणी केली, हो आत्मलिंगाची मागणी केली. आणि भगवान महादेव इतके भोळे की देऊन टाकलं ना लगेच आत्मलिंग. आता बरं ते मागितलं तर मागितलं रावणाने, पुन्हा काय म्हणाला की जगामध्ये सुंदर अशी ललना मला दे. मग आता हे भगवान शिव, मी तुम्हाला आधी बोलले ना, ती इतके भोळे आहेत ना की ते विचारच करत नाही काय मागतो आणि काय नाही. लगेचच काय म्हणाले, माझी अपर्णा घेऊन जा ना.
म्हणजे काय? पार्वती माता. अपर्णा म्हणजे पार्वती माता. भगवान शिव म्हणाले की पार्वतीला घेऊन जा. आणि मग रावणाला बरंच झालं. रावणाने काय केलं? लगेच पार्वती मातेला उचललं आणि निघाला. विठ्ठला विठ्ठल. रावण अवश्य म्हणून स्कंदी घेतली स्कंद जननी, दिव्यलिंग हाती घेऊन लंकानाथ झाली. बघा आता रावणाने लगेच पार्वती मातेला उचललं आणि निघाला. पण आता पार्वती माता काय करू शकत होती? तिने काय केलं? भगवान महाविष्णूची आराधना केली आणि भगवान महाविष्णू लगेचच ब्राह्मणाच्या रूपात समोर प्रकट झाले. आणि मग भगवान महाविष्णू म्हणाले की बाबा रावणा, तुझ्या खांद्यावरती जी स्त्री आहे ती कशी आहे? कुरूप आहे, ती सुंदर नाही. आणि त्याने बघितलं की अरे खरंच कुरूप आहे. लगेचच त्याने काय केलं? पार्वती मातेला खाली टाकून दिलं. मग आता पुन्हा तो शिवाकडे गेला आणि म्हणाला की आता मला पुन्हा सुंदर अशी ललना दे. मग शिवाने काय केलं? हो, मळापासून स्त्री निर्माण केली, मयासुराच्या उदरी उत्पन्न केली. ती कोण? मंदोदरी. विठ्ठला विठ्ठल. मग पुढे आता रावण निघाला ना, ते आत्मलिंग घेऊन निघाला. आता पुढे जाता जाता रस्त्यात कोण भेटले? श्री गणेश भेटले. गवळ्याच्या रूपामध्ये, अगदी गुराख्याच्या रूपामध्ये भेटले आणि ते गायी चारत होते. मग आता हा रावण तो चालून चालून थकला ना. आता थकल्यानंतर त्याला काय झालं? त्याला लघुशंकेला जायचं होतं. म्हणजे आता तुम्हाला समजलं असेल, त्याला बाथरूमला जायचं होतं. बाथरूम लघुशंकेला तो निघाला. मग त्याने काय केलं? भगवान गणेशाला सांगितलं की हे आत्मलिंग खाली ठेवू नको, ते तुझ्या हातामध्येच ठेव. जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत खाली ठेवायचं नाही. पण गणेश म्हणाले की माझ्या गायी इतक्या ओढाळ आहेत की त्यांच्या मागे मला भटकावं लागतं, त्यामुळे इतका वेळ माझ्याकडे नाही. मी 3 वेळा तुम्हाला हाक मारेन, जर तुम्ही आले नाही तर मी आत्मलिंग खाली ठेवेन. आता रावणाला गणेशाने 3 वेळा हाक मारली, पण रावण काही आलाच नाही. मग शेवटी त्यांनी ते आत्मलिंग खाली ठेवलं आणि गायींसह ते काय झाले? अंतर्धान पावले. आता तेवढ्यात रावण धावत धावत आला आणि रावणाच्या हातामध्ये गाय आली. आता ती गाय जमिनीत जात होती. तेवढ्यात तो धावता धावता तिला पकडलं तर ती पूर्ण जमिनीत गेली होती आणि तिचा कान मात्र रावणाच्या हातामध्ये आला. आणि त्याच ठिकाणी कशाची स्थापना झाली? हो, रामेश्वर गोकर्ण तीर्थक्षेत्र, की ज्या ठिकाणी नंतर रावण माता कैकसा, बिभीषण, त्यानंतर कुंभकर्ण, अजून कोण, हे सगळे यायचे आणि त्या लिंगाची काय करायचे? पूजा करायचे. आणि म्हणून नाथराय म्हणतात की असं ज्याचं वर्णन कोणी केलंय? वेदांनी आणि शास्त्रांनी केलंय, त्याचंच वर्णन नाथराय करतात अभंगाच्या प्रथम. Oh
वेदशास्त्री गायला पुराणी वर्णिला तो शिव पाहिला डोळे भरे. नाथरांनी प्रथम चरणामध्ये सुंदर वर्णन केलं की वेदांनी ज्याला गायलं, पुराणांनी ज्याचं वर्णन केलं, असा कोण? असा तो शिव. मी डोळ्यांनी बघितला विठ्ठला विठ्ठला. अनाथांचा नाथ पतित पावन हे नामाभिधान तयासाचे. बघा हे शिव आहेत ना, हे कसे आहेत? अनाथांचे नाथ आहेत, पतितांना पावन करणारे आहेत. आणि एवढंच नाही तर ते उदार देखील आहेत, भोळे आहेत आणि दानशूर देखील आहेत. विठ्ठला विठ्ठला. ओम नमोज शिवा अपरिमिता आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंद शाश्वता हेरंबदाता जगद्गुरु. बघा आता नाथराय म्हणतात की एका जनार्दनी नामरूपा वेगळा परब्रह्म पुतळा शिव जाण. नाथराय म्हणतात की हा जो शिव आहे ना, कारण नाथरांना तो प्रत्यक्ष अनुभव आला की हा जो शिव आहे ना, हा कसा आहे? नामरूप वेगळा आहे, तो आगळा वेगळा आणि निराळा आहे. आणि तो परब्रह्माचा साक्षात काय आहे? पुतळा आहे. विठ्ठला विठ्ठला. म्हणून देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठे. तो सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. कोण? देव म्हणजे भगवान शिव. मग आपण म्हणतो की देव कसा आहे? निर्गुण निराकार आहे, आकार रहित आहे, अरूप आहे, अजन्म आहे. म्हणजे ज्याला नावही नाही, गावही नाही आणि रूपही नाही. मग असा जो थोरला देव आहे त्याची आपल्याला काय करायचे आहे? ओळख करून घ्यायची. आणि म्हणून माऊली म्हणते की ओळखारे वस्तू सांडारे कल्पना नका आडराणा जाऊ जाईल. खऱ्या देवाची ओळख तुम्हाला करून घ्यायची आहे ना, खऱ्या शिवाची प्राप्ती तुम्हाला करून घ्यायची ना, मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? सद्गुरूंना शरण जावं लागेल. विठ्ठला विठ्ठला. तिन्ही देव जेथून निर्माण झाले त्या देवरायाचे कोणी नव्हे. जगी थोरला देव तो चोरला असे, सद्गुरु विन तो कोणाही न दिसे. म्हणून सद्गुरूंना शरण जायचे. कारण मग हा जो महादेव आहे, हा शिव आहे, हा कसा वेगळा आहे? त्याचा अनुभव आपल्याला आलेला आहे का? नाही. मग तो कसा वेगळा आहे? वैखरी निराळा शिव जाण, वैखरी निराळा शिव जाण, वैखरी निराळा शिव जाण, वैखरी निराळा शिव जाण. परापशंती मध्यमा वेगाळा, परापशंती मध्यमा वेगाळा, वैखरी निराळा शिव जाण, वैखरी निराळा शिव जाण, वैखरी निराळा शिव जाण, वैखरी निराळा शिव जाण. परापश्यंती मध्यमा वेगळा, वैखरी निराळा शिव जाण. बघा आपल्या शरीरामध्ये जे चार वाचा आहेत, कोणत्या? परापश्यंती, मध्यमा आणि वैखरी. यांना देखील आजपर्यंत शिवाचा लाग लागला का? हो नाही. या चार वाचा देखील कुंठित झालेल्या आहेत, त्यांना देखील आजपर्यंत शिवाची ओळख झाली नाही. कारण परापश्यंतीची मावळली भाषा तो स्वयं प्रकाश गुरुदावी. विठ्ठला विठ्ठला. त्यानंतर अंडज जारज स्वेदज उद्बीज वेगळा, परब्रह्म पुतळा शिव जाण. याच्या चार खाणी आहेत. कोणत्या? अंडज, जारज, स्वेदज आणि उद्बीज. बघा अंडज म्हणजे काय? अंड्यापासून निर्मिती, उदाहरणार्थ पक्षी. त्यानंतर अंडज जारज म्हणजे काय? मनुष्य योनी. स्वेदज म्हणजे घामापासून उत्पत्ती, रक्तापासून किंवा
वातावरणातून निर्मिती, मग त्यामध्ये ढेकूण, मच्छर वगैरे हे जे कीटक आहेत ते, आणि उद्बीज म्हणजे जमिनीतून उत्पत्ती, मग त्यामध्ये झाडे, वेली किंवा कडधान्य. मग ह्या ज्या 4 खाणी आहेत त्यांनाही आजपर्यंत शिवाचा लाग लागला नाही, म्हणजे शिव ओळखताच आला नाही. म्हणजे तो शिव कसा आहे? विश्वापासून अलिप्त आहे. विठ्ठल विठ्ठल. प्राण अपान व्यान उदान समान, याहुनी वेगळा एक शिव जाण. आता बघा, आपल्या शरीरामध्ये जे पंचप्राण आहेत आणि त्याचबरोबर उपपंचप्राण देखील आहेत, त्यांनाही आजपर्यंत शिवाची ओळख झाली का? नाही. म्हणजे आपल्या शरीरातील कोणत्याही इंद्रियाला आजपर्यंत शिवाची ओळख झालेली नाही, म्हणजे खऱ्या देवाची ओळखच झालेली नाही. पण नाथराय असं म्हणतात की त्या शिवाला मी साक्षात बघितलं. कसं काय बघितलं? असं लगेच जाऊन त्यांना शिवाची प्राप्ती झाली का? नाही. नाथराया स्वतःचा अनुभव व्यक्त करतात की मला जनार्दन स्वामींची भेट झाली. माझे सद्गुरू जनार्दन स्वामी यांची मी अविरत भक्ती केली, रात्रंदिवस नामस्मरण केलं आणि मग मला खऱ्या शिवाची ओळख झाली. विठ्ठल विठ्ठल. मग नाथराय म्हणतात की वेदांनी ज्याचं वर्णन केलंय, पुराणांनी ज्याचं वर्णन केलंय, तो शिव मी डोळ्यांनी बघितला. पण तो शिव बघितल्यानंतर, साक्षात शिवाला समोर बघितल्यानंतर त्याचा परिणाम नाथराय वर्णन करतात अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये. तेने माझ्या मना तेने माझ्या तेने माझ्या मना होय समाधान, तेने माझ्या होय समाधान, तेने माझ्या मना 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 होय समाधान. आठविता चरण वेळोवेळा, तेने माझ्या मना होय समाधान, तेने माझ्या मना होय समाधान, तेने माझ्या मना होय समाधान, तेने माझ्या मना होय समाधान. आठविता चरण वेळोवेळा, आठविता चरण वेळोवेळा, तेने माझ्या मना होय समाधान, 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 तेने माझ्या मना होय समाधान. आठविता चरण वेळोवेळा, आठविता चरण वेळोवेळा, तेने माझ्या मना होय समाधान, आठविता चरण वेळोवेळा, आठविता चरण वेळोवेळा. तेने माझ्या मना होय समाधान, आठवितो चरण वेळोवेळा. नाथराय म्हणतात की साक्षात जेव्हा शिवाला मी बघितलं तर माझ्या मनाला समाधान झालं, आणि तेव्हापासून मी काय करतो तर त्यांचे चरण वेळोवेळा आठवतो. विठ्ठल विठ्ठल. आयुष्य आरोग्य ऐश्वर्य अपार, संतती संपत्ती ज्ञान विचार, श्रवण मात्र देणार श्री शंकर निजांगी. बघा, भगवान शिव यांचं जर आपण यांच्या मंत्राचं जर श्रवण पठण केलं, तो नामोच्चार आपण केला, तर भगवान शिव काय करतात, तो अगदी सगळ्याच पापाचं काय करतात, क्षालन करतात.
कारण ते दयाळू आहेत, भोळे आहेत, उदार आहेत, दानशूर आहेत आणि म्हणून त्या शिवाचं आपण काय केलं पाहिजे, भजन नामस्मरण केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून ज्या प्रकारे म्हणजे संतांना जो नामाचा छंद लागला ना, नाथराय म्हणतात की मलाही आता शिवाचा छंद लागलेला आहे. सद्गुरूंची कृपा झाली आणि शिवाला मी बघितलं. मग संतांना जो नामाचा छंद लागला आणि ते नामस्मरण करता करता खरं तर ते अगदी सामान्य होते, पण संत पदावर पोहोचले ना हो. कशामुळे? नामस्मरणाच्या जोरावरती. आणि म्हणून तोच छंद आपल्या मनाला जडला पाहिजे जो संतांना जडला. कशाचा? गोविंद गोविंद मना लागलिया छंद. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. मग गोविंद ते काया भेद नाही देवात. असा छंद आपल्या मनाला लागला पाहिजे की जेणेकरून त्या भगवान शिवाची आपल्याला प्राप्ती झाली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. श्रवणी पठणीनी ध्यास आदरे धरावा दिवसेंदिवस. अनुमोदन देता कथेस सर्व पापास क्षय हो. बघा, ते श्रवण पठण आपण केलं, भगवान शिवाची आपण प्राप्ती करून घेतली, त्या मंत्राचा नामोच्चार केला, तर खऱ्या अर्थाने जेवढे काही आपले पाप असतील त्या पापाचं काय होईल? क्षालन होईल. एवढं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल. बघा, मथुरा नगरीचा राजा, यादव वंशातला राजा दाशार्ह हा कसा होता? अत्यंत पराक्रमी राजा होता. त्याचबरोबर धर्मशील, चक्रवर्ती राजा, सार्वभौम सत्ताक राजा होता. आणि त्याचबरोबर त्याची जी पत्नी होती कलावती, ती देखील कशी होती? अत्यंत सुलक्षणी, सुंदर होती, रूपवती. त्याची कांता रूपवती सती, काशी राजकुमारी नाम कलावती. तिचे वर्णन सरस्वतीने स्वतः वर्णन केले तिचं, की ती कशी आहे? सुंदर आहे, सुलक्षणी आहे. आणि म्हणून हा जो दाशार्ह राजा होता ना, हा काय झाला? त्या कलावती राणीवर मोहित झाला. आता ही जी राणी होती हिने सांगितलं, म्हणजे अनेक नियम त्या ठिकाणी तिने त्याला सांगितले, पण त्या राजाने त्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे काय झालं? त्याच्या अंगाचा दाह होऊ लागला. मग तो राणी कलावतीला विचारू लागला की असं का होतंय? तेव्हा राणी कलावती म्हणाली की तुम्हाला खरं सांगायचं झालं तर अनसुया पुत्र दुर्वास ऋषी हे माझे काय आहेत? सद्गुरू आहेत. आणि त्यांनी मला शिव पंचाक्षरी मंत्राचा बोध केलेला आहे. आणि जेव्हापासून मी नामस्मरण करते ना, तेव्हापासून माझी इंद्रिय काय झालेली आहेत? अगदी शिथिल झालेली. म्हणजे प्रत्येक इंद्रिय माझं काय करतंय? नामस्मरणामध्ये मग्न आहे. आणि म्हणून राणी कलावती म्हणाली की तुमच्या अंगाचा काय होतोय? दाह होतोय. विठ्ठल विठ्ठल. नाही घडले गुरूंचे सेवन, राज्यांती नरक दारुण, ऐकत राव अनुतापी करुण, सद्गदीत जाहला. आता जेव्हा राणी कलावतीने सांगितलं की असं असं झालंय, अशी अवस्था आहे, तेव्हा मात्र तो राजा दाशार्ह त्याला काय झालं? पश्चाताप झाला, त्याला उपरती निर्माण झाली. आणि मग तो राणीला म्हणायला लागला की मला तू आता बोध कर, आता मला फार पश्चाताप झालेला आहे, मला तू बोध कर. मग तेव्हा राणी कलावती म्हणाली की तो बोध करण्याचा अधिकार माझा नाही. तुम्ही काय करा, तुम्हाला जर बोध घ्यायचा असेल तर तुम्ही गर्गमुनींना शरण जा. विठ्ठल विठ्ठल. जैसे वशिष्ठ वामदेव ज्ञानी, तैसाच महाराज गर्गमुनी, त्यासी नृपश्रेष्ठा शरण जाऊनी शिव दीक्षा घेईजे. राणी कलावतीने सांगितलं. आणि मग तेव्हा दाशार्ह राजा गेले, गर्गमुनींना शरण गेले. मग त्यांनी शिव पंचाक्षरी मंत्राचा बोध त्यांना केला. आणि मग तेव्हापासून हा दाशार्ह राजा काय करायला लागला?
सतत अखंड अविरतपणे नामस्मरण करू लागला आणि मग त्यामुळे त्याचा परिणाम काय झाला हो, तर त्याच्या शरीरामध्ये जे षड्रिपू होती ना, कोणते मद मोह मत्सर काम क्रोध लोभ हे सगळे अगदी कागरूपाने उडून गेले आणि मग पुढे हा दाशार्ह राजा राणी कलावती सह सुखाचा संसार करू लागला. विठ्ठला मग बघा, शिव या मंत्रामध्ये किंवा गर्गमुनींनी जो बोध केला त्या शिव पंचाक्षरी जे मंत्र आहे त्याच्यामध्ये किती सामर्थ्य आहे. कारण नात्र्या म्हणतात की ते शिवाला बघितलं आणि माझ्या मनाला समाधान झालं आणि मी वेळोवेळा त्यांचे चरण आठवू लागलो. पण पुढे काय झालं त्याचे वर्णन नात्र्या करतात अभंगाच्या तृतीय चरणामध्ये. सकळ इंद्रिया झाली परमेशाते, सकळ इंद्रिया झाली परमेशाते, सकळ इंद्रिया झाली विश्रांती पाहता ती मूर्ती शंकराची. बघा, नात्र्या म्हणतात की जेव्हा मी शिवाला प्रत्यक्षात बघितलं आणि बघितल्यानंतर त्यांची जी अवस्था झाली की नात्र्या म्हणतात की माझी 10 इंद्रिय 11व्या मनासहित विश्रांती पावली, म्हणजे शांत झाली. आणि म्हणून संत सेनानावी म्हणतात की संत संगतीने थोर लाभ झाला, मोह निरसला माया दिली. म्हणजे आता सगळेच षड्रिपू काय झालेले आहेत, निघून गेलेले आहेत. मग कसं, घातिले बाहेरी काम क्रोध वैरी, पैसलांतरी पांडुरंग, पैसलांतरी पांडुरंग, पैसलांतरी पांडुरंग. घातिले बाहेरी काम क्रोध वैरी, पैसलांतरी पांडुरंग, पैसलांतरी पांडुरंग. घातिले बाहेरी काम क्रोध वैरी, बैसलांतरी पांडुरंग. जेव्हा हे षड्रिपू आपल्या शरीरातून बाहेर निघून जातील तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या हृदयामध्ये कोण विराजमान होईल, भगवान परमात्मा पांडुरंग विराजमान होईल. आणि आता त्याच पांडुरंगाचं अगदी प्रेमाने सगळ्यांनी एकदा भजन करायचं आहे. नात्र्यांनी शेवटच्या चरणामध्ये सुंदर वर्णन केलंय की तुम्हाला जर तुमचा संसार सुखाचा करायचा असेल तर तुम्ही कोणाला भजायला हवं, शिवाला भजायला हवं. कारण भगवान शिव यांची पूजा केल्यानंतर, यांचं नामस्मरण केल्यानंतर, भजन चिंतन केल्यानंतर सर्व पापांचा काय होतो, क्षय होतो. विठ्ठला विठ्ठल. म्हणून शिवरात्री कथा धन्य
जे ऐकती इच्छिले पावती सर्व काही, पातकांचा नाश पुण्य वाढे फार, शेखी विश्वंबर कृपा करी. नामदेवराय म्हणतात की तुम्ही जर शिवाचं भजन केलं तर काय होईल, सर्व पातक जी आहेत ती नाहीशी होतील, सर्व पापांचं क्षालन होईल आणि तुमच्या पदरामध्ये पुण्य पडेल. विठ्ठला विठ्ठला. मग पुढे शिव काय म्हणतात बघा. मंत्र जपकाला परी परी तो मंत्र गुरु मुखे करोनी, घेईजे आधी विधीने, जरी आपणासी ठाऊक मंत्र, गुरु मुखे घेईजे निर्धार, उगाची जपे तो विचार, तरी निष्फळ जाणीजे. आता स्वतः भगवान शिव म्हणतात की तुम्ही माझ्या मंत्राचा उच्चार करा, पण तो आधी काय करा, गुरुमुखी घ्या आणि नंतर त्याचा उच्चार करा. विठ्ठला विठ्ठला. म्हणून ही झालेली सेवा भगवंताच्या चरणावर अर्पण करण्याआधी आजचा जो महान असा पर्व काळ आहे तो म्हणजे महाशिवरात्री, आणि म्हणून ज्याच्या निमित्ताने आपण जमलेलो आहोत तो भगवान शिव, आणि त्या शिवाचं आपल्याला आता फक्त 1 मिनिटासाठी भजन करायचंय. अगदी सगळ्यांनी मुखाने नाम घ्यायचं आहे आणि हाताने टाळी वाजवायची, अगदी प्रेमाने म्हणायचं आहे. नमः शिवाय नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय.
महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. तर अशा प्रकारे आज या ठिकाणी महाशिवरात्री निमित्ताने आपण जमलेलो आहोत आणि या कीर्तनरूपी सेवेसाठी मला उत्कृष्ट अशी पक्वाजाची साथ ज्यांची लाभली ते आपले आकाश महाराज लिहे यांची या ठिकाणी मी ऋण व्यक्त करते, आभार व्यक्त करते. त्यानंतर अगदी विनेकरी ताईंपासून तर अगदी या दादांपर्यंत अगदी सगळ्यांचेच या ठिकाणी मी आभार व्यक्त करते. त्यानंतर श्रोतावर्ग तुमचे खूप खूप आभार. साऊंड सिस्टीमवाले दादा तुमचे आभार. माझे गुरुवर्य वडील शंकर बाबा परटोले या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे खूप खूप आभार. आणि उद्या या ठिकाणी काल्याची सेवा होणार आहे ती गुरुवर्य शंकर बाबा परटोले यांचीच आहे. तर अगदी आत्ता जशी तुम्ही उपस्थिती दर्शवली आहे याच्यापेक्षा जास्त उपस्थिती या ठिकाणी उद्या दर्शवा. तर अशा प्रकारे आजची ही कीर्तनरूपी सेवा जे भगवान महादेव ज्यांचं वर्णन नाथरायांनी केलं की ते किती भोळे आहेत, किती उदार दानशूर आहेत, असे भगवान शिव यांच्याच चरणी अर्पण करून मी सेवेला पूर्ण विराम देते. जय विठ्ठल जय